नागपुर के पौंछ इलाके सदर में बीती रात सनसनी फैल गई। एक मामूली विवाद और पुरानी रंजिश के चलते एक व्यक्ति पर जानलेवा हमला किया गया। पुलिस से मिली जानकारी के अनुसार सदर पुलिस स्टेशन के हद में आने वाले विशेष चौक स्थित मोहम्मद टी स्टॉल पर कल रात करीब 9:30 बजे खूनी संघर्ष देखने को मिला। बताया जा रहा है कि फिरियादी वकार हक, जो कि मानकापुर का निवासी है, अपने दोस्तों के साथ यहाँ चाय पीने आया था। इसी दौरान आरोपी जावेद बगदादी अपनी गाड़ी से वहां पहुंचा। बताया जा रहा है कि जावेद और वकार के बीच पिछले 5 सालों से किसी बात को लेकर रंजिश चल रही थी। शक और पुरानी दुश्मनी के चलते जावेद ने आपा खो दिया और वकार पर नारियल काटने वाले धारदार हथियार से हमला कर दिया। इस हमले में वकार की पीठ पर गहरी चोट आई है। घटना के तुरंत बाद सदर पुलिस हरकत में आई और मामला दर्ज कर लिया है। पुलिस का कहना है कि आरोपी और पीड़ित दोनों ही अलग अलग इलाके के रहने वाले हैं। आगे की जांच सदर पुलिस कर रही है। पोलीस स्टेशन सदर हद्दीमध्ये मोहब्बत जे चहाचे दुकान आहे VCA चौकामध्ये त्या ठिकाणी ही घटना झालेली आहे। दिनांक 9/5/2026 रोजी रात्री 9:30 वाजता दरम्यान जी आहे ही घटना घडलेली आहे। यामध्ये फिर्यादी जे आहेत ते वकार हक राहणार हे जे आहेत मानकापूरचे आहेत आणि हे त्यांच्या मित्रांसोबत जे आहे सदर ठिकाणी जे आहे ते चहा पिण्यासाठी जे आहेत ते आलेले होते। तर त्यांचेच परिचित जे आहेत एक यामधले जे आरोपी आहेत जावेद बगदादी म्हणून, तर हे जे आहेत त्यांच्या गाडीनं आले आणि हे चहा पित असताना त्यांचा त्या जे फिर्यादी आहेत त्यांचा त्यांच्या पत्नीसोबत मागील 5 वर्ष अगोदर अफेअर असल्याचा जो संशय आहे, त्या संशयाच्या कारणावरून जे आहे त्यांनी नारळ कापण्याचं जे शस्त्र आहे त्या शस्त्राने जे आहे त्यांना मारण्याचा प्रयत्न केला। त्यामध्ये जे आहे त्यांना पाठीवरती जे आहे म्हणजे थोडक्यात जो आहे तो ज्याला जखम म्हणतात ती झालेली आहे। त्यामध्ये जे आहे पोलीस स्टेशन सदर या ठिकाणी जे आहे कायदेशीररित्या जे आहे ते गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पुढील तपास जो आहे तो सुरू आहे। तर आरोपी काय कामधंदे करतो आणि फिर्यादी काय कामधंदे करतो माहिती आणि यांचं काही वार्षिक रेकॉर्ड वगैरे आहे का? याच्या संबंधाने जे आहे सदरचा जो आरोपी आहे त्याच्या संबंधाने सुद्धा जे आहे तो हे दोन्ही लोक जे आहेत बाहेरचे आहेत। एक जे आहेत ते मानकापूरचे आहेत, बाकी जे मित्रमंडळी आहेत ते जफरनगर मधले आहेत। तर त्या पद्धतीने सुद्धा जे आहे पोलीस जे आहेत शोध घेत आहेत आणि त्यांच्यावरती जे आहे कायदेशीर कारवाई जी आहे ती करण्यात